तर बघा आता आहे ना 5:30 वाजले, तर मी घरं पुसून घेते अगोदर. तर आज आहे ना शिवलेले अमृत पारायणाचं आहे ना उद्यापन आहे, म्हणजे शेवटचा दिवस आहे आज. तर मागच्या सोमवारी लावलेलं होतं ना मी पारायण पहिल्या सोमवारी, तर आज रविवार आहे. तर आज उद्यापन करायचं आहे, तर त्यासाठी ना घरं पुसून घेते मी. अगोदर सकाळी पुसली होती, पण परत आहे ना आता लिंबू, मीठ आणि हळद टाकून आहे ना घरं पुसून घेते. मीठ आणि हळद आहे ना लक्ष्मीकारक असतं, तेव्हा अशा काही पूजा वगैरे असली ना, त्या दिवशी मीठ आणि हळद टाकून आपण घरं स्वच्छ करून घ्यायचे असतात. त्यामुळे आहे ना हळद आणि मीठ टाकून आहे ना मी घरं पुसून घेते. आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला सोमवारी संध्याकाळी येईल, म्हणजे सोमवारी संध्याकाळीच मी हा व्हिडिओ आहे ना अपलोड करेल. त्यामुळे आहे ना तुम्हाला सोमवारी हा व्हिडिओ बघायला भेटेल. तर आता मी घरं पुसून घेते. तर बघा अशा पद्धतीने आहे ना मी पूजा मांडली आहे देवघराजवळच, म्हणजे आम्ही देवारा म्हणत असतो. तर देवाऱ्याजवळच मी पूजा मांडून घेतली आहे. आणि आता आहे ना तर स्वच्छ करून घेते, कारण फरची नाही आहे ना, कोबा केलेला आहे ना, त्यामुळं कोबा आहे ना हा पुसून घेते. त्यामुळे ना तुम्हाला थोडंसं काळपट काळपट दिसतं, कारण फरची असली ना तर फरचीचा कलर उठवदार असतो, सफेद कलर छान दिसतो. पण असो, तर आता आहे ना घरं पुसून घेते मी अगोदर, आणि त्यानंतर आहे ना बाकीच्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करते. तर बराच वेळ झाला, परत एक अध्याय पण वाचायचा आहे मला. एक अध्याय आहे ना ठेवलेला आहे मी, तो पण वाचून घ्यायचा आहे. त्यामुळे ना अगोदर घरं पुसून घेते, त्यानंतर अध्याय वाचते. तर दिवा लावलेला आहे, सकाळीच लावलेला होता, तो अजूक लावलेलाच आहे. तर एवढा एक शेवटचा रूम राहिला आहे, हा पुसून घेते आणि त्यानंतर मग आहे ना स्वयंपाकाला सुरुवात करते. तर कसं घरं पुसून घेतले का मग बरं असताना असं खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये काही पूजा वगैरे असली का शेवटच्या दिवशी खूप भारी वाटतं. मला तर खूप आवडतं. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे इव्हिनिंगची वेळ आहे. संध्याकाळचे 6 वाजले. आता व्हिडिओला सुरुवात केली आहे. घरं वगैरे पुसून झाली माझी, आणि आता मेथीची भाजी टाकली मी चुलीवरती तर नैवेद्यासाठी. तर आज आहे ना शिवलेले अमृतचं पारायणाचं उद्यापन करायचं आहे मला, तर त्याची तयारी चालू आहे आता. तर एक जोडी जेव घालणार आहे मी, आणि पूर्ण 7 दिवसाचं केलंय मी. तर मी आहे ना कशा पद्धतीने उद्यापन करते तर हे आहे ना ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर चला, संध्याकाळच्या वेळेस आहे ना दिवे लागण्याची वेळ आहे आता. तर मस्त आता उंबरठलेपण वगैरे करून घेते, आणि एक अध्याय राहिलेला वाचायचा, तो पण वाचायचा आहे. पण आता घरामध्ये ना लाईट नाहीये, तर लाईट नाही ना, त्यामुळे मग मी आता चुलीवरच भाजी टाकली मेथीची. तर म्हटलं चला तोपर्यंत लाईट पण येईल. आता उंबरठलेपण वगैरे करून घेते, रांगोळी काढून घेते बाहेर ओट्यावर, आणि मग आहे ना अध्याय वाचती लाईट आली का. मग तोपर्यंत आहे ना जेवढं होईल तेवढं स्वयंपाक करून घेते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, इथे आहे ना मेथीची भाजी करते मी, चुलीवरतीच करते नैवेद्यासाठी. आणि खीर करायची आहे, पोळ्या, खीर, बरंच काही करायचं आहे. आता बघू लाईट केव्हा येते. तर चला, आता मेथीची भाजी टाकली आहे, तोपर्यंत आहे ना उंबरठले पण करून घेते. तर बघा, घरं पुसले ना त्यावेळेसच मी उंबरठा आहे ना पुसून घेतलं आता, पण आता परत आहे ना पाणी टाकून पुसून घेतला. आणि हळदीचं लेपन करून घेते त्यावरती. उंबरठा हा लक्ष्मीकारक असतो ना, त्यामुळे ना उंबरठा लेपन केलं पाहिजे. आणि आज आहे ना शिवलेले अमृत पोथीचं पारायणाचे उद्यापन आहे, तर त्यामुळे ना आज मी परत आहे ना संध्याकाळच्या वेळेस उंबरठा लेपन करून घेते. सकाळी पण केलं होतं, पण आता पण करून घेते. आणि सकाळची रांगोळी वगैरे सर्व काढून घेतलं मी, आणि आता परत उंबरठा लेपन करून घेते. आणि मस्त दोन्ही पोर्चमध्येच मी रांगोळी काढते, बाहेर पण काढते, पण पोर्चमध्ये पण काढते. आणि तिथं खाली पण उंबरठ्याजवळ पण थोडंसं हळदीनं सारून घेते, म्हणजे त्यावरती रांगोळी काढायला. आणि बघा फुलं किती छान आहे ना. तर बघा, उंबरठा लेपन करून घेतले. उंबरठा सुकेपर्यंत आहे ना इथं रांगोळी काढून घेते. आणि आज पण आहे ना महादेवाची पिंडच काढून घेतली मी रांगोळी. खूप सोपी आणि खूप छान दिसते ही रांगोळी, त्यामुळे ना मी हीच रांगोळी काढते. मला बी येत नव्हती, पण मी एका ताईंचं बघून बघून ही रांगोळी शिकून गेली आहे, छायाताईची. तर बघा असे मस्त रांगोळी दिसते ना. यामध्ये ना काळा कलर पाहिजे, पण मी ना निळा कलर भरला यामध्ये. तर आता ना उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेते. तर इथं मध्ये टिळा राहिला होता काढायचा, तो पण काढून घेतला. उंबरठ्याजवळ पण रांगोळी काढून घेतली. फुलं पण ठेवले थोडेसे सजावटीला सफेद कलरची. आणि एका साईडला आहे ना आरती लावून घेतली, एका साईडला कापूर लावून घेतला. आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. आता तुळशीची करून घेते. संध्याकाळची वेळ आहे ना, मग तुळशीला पण दिवा लावून घेते. आणि राहिलेला माझा एक अध्याय आहे ना, तो पण वाचायचा आहे मला. लाईट पण आलेली आहे आता, तर तो पण वाचून घेते तुळशीची पूजा झाल्यानंतर.
कसं आहे, ही पूजा आहे ना आमच्या आजी करायच्या, पण आजीला आहे ना आता जमत नाही, त्यामुळे ना त्या सकाळी आणि संध्याकाळी कधी क्वचित करता, कधी संध्याकाळी पूजा, आणि त्यांची सकाळी माळ जपायची असते ना ती पण करून घेत्या. तर शक्यतो मीच पूजा करत असते आता. आणि त्याच्यात माझं पारायण पण चालू होतं ना, त्यामुळं मग मीच पूजा करायची. तर इथं माझी पोथी पण वाचून झाली आहे, आरती झाली, आणि आता स्वयंपाक करून घेते राहिलेला. बघा, देवपूजा वगैरे सर्व झाली आहे, आणि आता मी इथं भजे काढते, मी भजे तळते. तर इथं स्वयंपाक झाला, दूध पण तापू राहिले, इथं खीर पण झाली, पोळ्या पण झाल्या, मेथीची भाजी झाली, आणि बघा इथं उसळची भाजी पण केली आहे, आणि इथं पीठ पण कालवले. तर अशा प्रकारे ना, तर आता भजे काढते. तर आता आहे ना भजे काढून घेते, पण आज आहे ना कांदा चालत नाही ना, त्यामुळे आहे ना मी बटाट्याची भजी काढणार आहे. तर बटाटे आणि कोथिंबीर एकत्र कापून आणि धुवून घेतली मी, बटाट्याचे साल काढून घेतले, आणि इकडे ना कुरडई पण आहे ना तळायला म्हणजे कढई तापायला ठेवली होती, कुरडया तळून घेते अगोदर. ती पीठ पण भिजून घेतलं होतं मी अगोदरच. तर आता कुरडया काढून घेते, आणि त्यानंतर आहे ना भजे काढते. तर भजे आहे ना मी मुद्दामच शेवटी ठेवले होते, म्हटलं गरम गरम चांगले लागतात ना खायला, त्यामुळं. तर त्यांना ताट करून देईल म्हटलं, आणि मी गरम गरम भजे काढील. पण काकून दादांना बोलवलं होतं ना मी, तर त्यांनी ना काय केलं, आम्हाला पण त्यांच्याबरोबरच जेवायला बसवलं. तर त्यामुळे ना मग सर्व भजे ना मी अगोदरच काढून घेते, आणि काकू पण थोडेसे मदतीला आल्या होत्या माझ्या. तर त्या पण मला आहे ना आधी राहिलेले भजे ना त्यांनी काढले, तोपर्यंत मी नैवेद्य वगैरे दिले. तर त्यांना येईपर्यंत आहे ना मी काढीत राहिले भजे, आणि ते आल्यानंतर त्यांनी काढले. तर आता मी आहे ना देवाला नैवेद्य देते. तर मी नैवेद्यामध्ये खीर, उसळची भाजी, भजे, कुरडई, मेथीची भाजी, पोळी असं केलं आहे. तर असा स्वयंपाक केला आहे मी आज. तर देवाला नैवेद्य देते, आणि नंतर मग आता आम्ही जेवायला बसतो. तर आधी सुरुवातीला आहे ना दादाची आणि अक्काची पूजा करून घेते, आणि त्यानंतर जेवायला बसतो. तर सुरुवातीला पाय धुवून घेते, त्यांच्यावाले पाय कोरडे करून घेते. धुतल्यानंतर दोघांचे पण पाय धुवून घ्यायचे. तर एक जोडी जेव घालायची असते ना, त्यामुळे त्यांची पूजा करून घ्यायची असते. तर मी पोथीचा समाप्ती असते ना, उद्यापन, त्या दिवशी अशीच पूजा करत असते, तेच तुम्हाला दाखवते. तर दोघांचे पण पाय धुवून घेते, पाय कोरडे करायचे, त्यानंतर भस्म लावायचा त्यांना दोघांना बी. कारण शंकर पार्वतीच्या रूपामध्ये आपण त्यांची पूजा करतो ना, त्यामुळं भस्म पण लावायचा दोघांना बी. आणि मी टोपी उपरणं घेतलं होतं, सफेद कलरची टोपी आणि सफेद कलरचं उपरणं, आणि अक्कांना ना ब्लाऊज पीस घेतला होता. तर ओटी भरली त्यांचीवाली, आणि दादांना ना टोपी आणि उपरणं घातलं मिस्टरांनी. तर अशी काही मी पूजा केली, त्यानंतर जेवायला घेतलं. तर तुम्ही बघालच पुढं. तर जेवणामध्ये मी तर तुम्हाला दाखवलंच आहे मी काय काय बनवलं आहे ते. पण जेवणाचे ताट दिल्यानंतर आहे ना त्यांनी मला सांगितलं का आपण सर्व एकत्र जेवण करू. त्यांनी अगोदर थोडंसं खाल्लं, त्यानंतर आम्ही सर्वच त्यांच्याबरोबर एकत्र जेवायला बसलो. स्वयंपाक तर सर्व झालेला होता ना, त्यामुळं सगळेच एकत्र बसलो. गोकुळ पण आलेला होता, आणि विराज, आणि आम्ही घरातले एवढे. बाबा काही जेवले नाही, कारण ते आज आहे ना बाहेर जायला होते ना, तिकूनच ते जेवण करून आले होते, त्यामुळे ते काही जेवले नाही. आम्हीच जेवण केले एवढ्यांनी. बाबा म्हणे मला काही जेवायचं नाही, मला जेवायची अजिबात इच्छा नाही, मी दुपारी जेवण आहे ना लेट केलं आहे, त्यामुळं तुम्ही जेवा, मी बसतो म्हणे. तर ते बसलेले होते आमचे जेवणं होईपर्यंत. तर माझी आता ओटी भरून झाली, आता मी जेवायला त्यांना ताटं घेऊन येते, आणि अगोदर दर्शन घेते यांचे एवढ्यांचे बी, जे आपल्यापेक्षा मोठे आहे ना त्यांचे सर्वांचे दर्शन घेतले, आणि नंतर मग ताटं आणायला गेली. तर अशा पद्धतीनं आहे ना मी शिवलेली अमृत पोथी पारायणाचं आहे ना उद्यापन केलं. तर कसं वाटलं, याच्यात काही चूक झाली तर मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. कारण प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतो, त्याच्याकडून काहीतरी चुका होत असतात, आणि माणूस हा चुकापासूनच बनलेला असतो, चुकाचा पुतळा असतो. तर त्या आपल्या प्रत्येकापासून आहे ना चुका होत असतात, काही माहिती असतं, काही नसतं. तर यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही माहिती असेल, तर नक्कीच मला सांगा. आणि प्रसाद म्हणून आहे ना खिरीचा, म्हणजे गोड प्रसाद आहे ना हा खिरीचा बनवला. तर कारण आहे ना खिरीचाच प्रसाद करत असतात ना, म्हणून त्यामुळं मी रवा काय बनवला नाही. तर चला आता आम्ही ना सर्व जेवण करून घेतो, आणि आता व्हिडिओची एंडिंग पण इथंच करून घेणार आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या पोथीच्या पारायणाचे उद्यापन, शिवलेल्या अमृतचं उद्यापन, हे कसं वाटलं तुम्हाला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय, धन्यवाद.